प्रथम महाशिवरात्रीच्या सर्व राज्यातल्या आणि देशातल्या भाविकांना मनापासून शुभेच्छा। पूजा पार पडली आणि एकच संकल्प केलेला आहे, हे जे भीमाशंकर परिसर विकास आराखड्याचं जे काम आहे, हे काम लवकरात लवकर आमच्या हातून आणि सरकारच्या माध्यमातून पूर्ण व्हावं अशा प्रकारची प्रार्थना मिस्त्री क्षेत्र भीमाशंकराकडे केलेली आहे। आजही खरंतर भीमाशंकर परिसरात पाण्याचा प्रश्न आजही होतो, निर्माण होतो, परंतु पाण्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही। त्याचं कारण आहे, कारण इथं 3 कायदे लागू होतात। एक फॉरेस्टचा कायदा आहे, एक अभयारण्याचा कायदा आहे आणि इको सेन्सिटिव्ह झोनचा कायदा आहे। या 3 कायद्याच्या मुळे ज्या वेगवेगळ्या अथॉरिटीची परवानगी घ्यावी लागते, त्याच्यामध्ये अनेक अडथळे होतात। म्हणून सगळ्या योजना आखलेल्या असताना सुद्धा त्या पूर्ण करायला वेळ लागतो। काय प्रार्थना केली, काय मागितलं? बाप्पाकडे काही मागायचं नसतं, फक्त बाप्पाला नमस्कार करून बाप्पाकडे आशीर्वाद मागायचा असतो। मार्चच्या जवळपास फेब्रुवारी संपत आल्या, मार्चच्या पहिल्या काही आठवड्यात अशी पाण्याची परिस्थिती वाटते की राज्यात ती परिस्थिती खरी आहे की यावेळेला चांगला पाऊस पडून सुद्धा सर्वत्र पाण्याचे साठे कमी होत आहेत आणि त्याचा परिणाम कदाचित दुष्काळी परिस्थितीमध्ये होऊ शकतो। परंतु बघू, आम्ही लक्ष ठेवून आहोत। ज्या ज्या गावाला पिण्याचं पाणी कुठे कमी पडेल ते पिण्याचं पाणी पोचवण्याचं काम आम्ही करू। आपल्या भागात टंचाई जाणवली, कारण की फेब्रुवारीत पारा 35च्या पुढे गेलेला आहे। आता हे ग्लोबल वॉर्मिंग आहे, जगभर आहे। जे थंड देश आहेत त्या थंड देशात सुद्धा आता आपल्याला गरमी तिथं दिसायला लागलेली आहे। 40 पर्यंत त्याच्या पुढे सुद्धा हा पारा गेलेला आहे आणि सर्वत्र वातावरणाच्या बदलामुळं हीच परिस्थिती आहे। साहेब, 10वी 12वीचे पेपर सुरू आहे, मात्र या पेपर जन्म मृत्यु जराव्याधि पीडितं कर्मबन्धने उच्चैर्ज्ञानमहाकालं ओंकारं महेश्वरं परज्ञां वैद्यनाथं जगदाभिज्ञां भीमशङ्करं चैतन्ये प्राणे जमुनाने संधारकावने नारायण पौर्णमानवं अभिषेकमेव ओम आपो हितमयो वसानो भूषेदुराधनाय महिरणाय नक्षते यो वश्यपदामोर्धस्य भूषदेवेवासकाः तस्मारङ्गमामवो यस्रक्षयाय निवासा आपो जनयता जनः भवन्यकर्महात्राय नमः शुद्धोदकस्नानं नमः शुद्धोदकस्नानेन आचमयाय समर्पयामि स्नानं समर्पयामि भवन्यकर्महात्राय नमः कोणारी गंधावानी पुढे द्या भवसे भगवान चंदनं समर्पयामि विलेहाते चंदनं समर्पयामि श्री गणनाच्या धनदेव्यावरी घाटला आज्ञा परंपरो विलेपनं
चंद्रन